बदलापूर घटनेचे पडसाद आता राज्यभरात उमटत असल्याचं पाहायला मिळते। विविध स्तरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष खासदार प्राध्यापक डॉक्टर फौजिया खान आहेत। मॅडम, बदलापूरची घटना आहे, काय प्रतिक्रिया? बदनापूरमध्ये जे घटना घडलेली आहे अतिशय लाजिरवाणी घटना आहे, अतिशय निषेधार्ह घटना आहे। त्याचा जितका निषेध आपण करू तेवढा कमी आहे। पण हा विषय चिंतेचा सुद्धा आहे, कारण महाराष्ट्रामध्ये किती वाढ होणार महिलांच्यावर अत्याचाराची। महाराष्ट्रामध्ये मागच्या 6 महिन्यात 397 गुन्हे बलात्काराचे नोंद झालेले आहे आणि त्याच्यातले 148 गुन्हे फक्त ठाणे जिल्ह्याचे आहे। आता काय बोलावं आपण जेव्हा कोलकातामध्ये घटना घडली त्यावेळी काही लोकांनी सांगितलं की बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। याचं राजकारण करणं हे योग्य आहे का? कारण हे जे अत्याचाराची घटना आहे हे आमच्यासाठी खूपच महत्त्वाचे। आमच्या मुली तुम्ही सन्मान बहिणीला देत आहेत, लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडकी बेटीचं काय होणार? 3-3 वर्षाच्या मुलींच्यावर जर असा अत्याचार होऊ लागला तर आमचा सवाल सरकारला हा आहे की तुम्ही करत काय आहे या महाराष्ट्रामध्ये? तुम्हाला याच्यावर लक्ष देण्यासाठी वेळ नाही का? सरकार फोडणे, आमदार जोडणे तेवढाच विषय राहिला का? आता आम्ही तुमच्या राजीनामा मागायचा का? कारण तुम्ही राज्यामध्ये राजकारण करण्याचा विषय जेव्हा उपस्थित करतो तर आमचा सवाल असा आहे की आम्हाला हे सगळं कोणाची जबाबदारी आहे? शासनाची जबाबदारी आहे। तर मी एकच सांगेल, आम्हाला दान नको, सन्मान द्या। आम्हाला भीक नको, आम्हाला अधिकार द्या। आमचा अधिकार आहे की तुम्ही आम्हाला सुरक्षित ठेवा या राज्यामध्ये। हा अधिकार जर तुम्ही आम्हाला दिला नाही तर तुमचा निषेध आहे। 6 तास झाले मॅडम, तब्बल गोंधळ नागरिकांचा अद्याप सुरू आहे। नेमकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे? फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालावं ही केस, काय नेमकं तुम्हाला अपेक्षित आहे? सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसची ही अपेक्षा आहे की याच्यावर आमच्या गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावं। महिलांच्या सुरक्षिततेसाठी जर त्यांनी लक्ष दिलं नाही आणि त्यांच्या लक्ष फक्त पॉलिटिक्समध्ये राहिला तर महिला सुरक्षित कसं राहतील? या घटनेसाठी फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस करून न्याय मिळाला पाहिजे त्या कुटुंबाला। पण काय न्याय? आता ज्या मुलीला जायचं होतं ते तर गेली, आणि कशा गेली? 3-3, 4-4 वर्षाच्या मुलींवर असे अत्याचार होताना आम्हाला बघता येत नाहीये, आम्हाला बघावा वाटत नाहीये आणि सरकारने त्यांची जबाबदारी पार पाडावी। सरकार अपयशी ठरल्याचं वाटतं का तुम्हाला? गृहमंत्री तुम्ही आता सांगितलंय की गृहमंत्र्यांनी लक्ष द्यावं। सरकार 100% अपयशी आहे, कारण जोपर्यंत सरकार आपली जबाबदारी पार पाडत नाही, गृहमंत्र्यांनी त्याच्यावर लक्ष दिलं नाही तर असं सांगताच येत नाहीये की आपल्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये काय लॉ अँड ऑर्डर आहे म्हणून। मागच्या वेळी आपण मलकापूरमध्ये बघितली की कसं त्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करण्यात येत आहे, आणि तो पण कोण करतोय? भाजपाचा माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती। जर असं वातावरण राहिलं तर काय होईल महाराष्ट्राचं? तर एकूणच निंदनीय घटना आहे। मात्र या घटनेवर आम्हाला राजकारण करायचं नाही, मात्र कठोर शासन आरोपींना लवकरात लवकर करण्याची मागणी या ठिकाणी खासदार फौजिया खान यांनी केली आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।